नमस्कार शेतकरी बंधूंनो. नमस्कार. आज आमच्या एका मित्राकडे आपण आलो आहोत. आमचे मित्र हे योगी साहेब. योगी काय नाव आपलं? प्रकाश योगी. प्रकाश योगी. तर त्यांच्याकडे शेती आहे आणि त्यांना असा झाडाचा शौक आहे. वेगवेगळी झाडं लावत राहतात. घरी सुद्धा त्यांचे काही झाडं आहेत. तर त्यांनी मला रस्त्यात नेहमी भेटतात आणि म्हणतात तुम्ही आमच्या शेतात या, आमच्या घरी या, आम्हाला झाडासाठी काय करायचं ते सांगा. तर योगी साहेब मला सांगा, आता तुमच्या या झाडाचा प्रॉब्लेम काय? माझा याचा प्रॉब्लेम असा आहे की निंब लागले पण निंब पिकत नाही. एक दुसरी गोष्ट काही काड्या वाळत आहे पहा. बरं. आणि माझं झाड जळालं होतं तर तिकडच्या भागाला फांदीच येत नाही, इकडेच येऊन आले. इकडेच येऊन राहिले. बरोबर. ठीक हा आहे. मोठा प्रॉब्लेम आहे माझा. आणि ह्याच्यात काय दिसते ते तुम्ही पहा, मला सांगा काय. तर आज आता हे जे मार्गदर्शन राहणार आहे किंवा ही जी मी टेक्निकल माहिती देणार आहे ती सर्वसमावेशक आहे. योगी साहेब, ती माहिती शेतकऱ्यांच्या कामी आहे आणि आपल्या किचन गार्डन मध्ये किंवा आपल्या यार्डात, अंगणात आपण लिंबूची झाडं लावतो आणि लिंबाच्या झाडाची वाढ होत नाही, लिंबाच्या झाडाची लिंब पिकत नाही, नंतर त्याच्यावर सल जाते, म्हणजे या काड्या, म्हणजे याला सल म्हणतात. त्याच्यावर असे जे प्रॉब्लेम असतात, अशा सर्व समावेशक प्रॉब्लेम साठी किंवा समस्येसाठी मी आता काही टिप्स देणार आहोत. निंब ऑटोमॅटिक खाली पडतात. त्यासाठी सांगणार आहोत मी. तर बंधूंनो बघा, आता हे झाड आहे, या झाडावर आता फॉलेज कमी आहे, म्हणजे पानं कमी आहेत, बाजूनं रोड आहे. तर अशी जिथं झाडं असतील आणि पानं कमी असतील तर तिथे बाजूनं रोड असेल तर ही अशी झाडं 8-15 दिवसातून एकदा धुतली पाहिजेत. कारण या पानावर जी काही डस्ट आहे, हे बघा, या डस्ट मुळे या झाडाची पानं पाहिजे तेवढं अन्न तयार करत नाही. पहिली गोष्ट, झाडाला 15 दिवसातून एकदा पाण्यानं, आपल्या नळाच्या पाण्यानं धुवायचं. दुसरी गोष्ट, आता तुम्ही या झाडाला दररोज पाणी देता. बघा आता बंधूंनो, हे सगळं चिखल आहे. हा असा चिखल झाडाला चालत नाही. तर झाडाला मर्यादित पाणी द्यायचं. तर तुम्ही या झाडाला 8 दिवसातून एकदा पाणी देत जा. हे पूर्ण खोडाजवळची जमीन कोरडी झाल्याशिवाय त्याला पाणी नाही द्यायचं. कोरडी होऊ द्यायची आणि नंतर एक 5-10 लिटर पाणी त्याला द्यायचं. पुन्हा मग गॅप द्यायचा. नंतर यामध्ये हा जो प्रॉब्लेम आहे, ही जी सल आहे, त्या फांद्या ज्या वाळत आहेत, बघा ह्या फांद्या ज्या वाळत आहेत, तर ह्या फांद्या वाळत आहेत, तर या झाडावर एक रोग आहे. तो रोग मी तुम्हाला दाखवतो. बघा आता इथे हा डिंक आलाय या झाडावर. हे बघा योगी साहेब, हे बघा, हे डिंक आलाय. नंतर ह्या झाडाला जखमा झालेल्या आहेत. हा डिंक येत आहे. या रोगाचं नाव आहे डिंक्या. डिंक्या रोग, याला इंग्रजीत म्हणतात फायटोप्थोरा. हा एक बुरशीजन्य रोग आहे. आणि आता वर तुम्हाला झाड दिसते, परंतु या रोगामुळं या झाडाच्या जमिनीच्या आतल्या फांद्या सडल्या आहेत, आतल्या. तर याचा बंदोबस्त करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, मी सांगतो त्या पद्धतीनं पाणी कमी द्यायचं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हे जे खोड आहे, याला तुम्हाला मार्केटमध्ये एक ब्ल्यू कॉपर नावाचं औषध मिळते फवारणीचं. त्याची पेस्ट लावायची. ब्ल्यू कॉपर किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड जे मिळते, कारण एकच झाड आहे. किंवा
मोरचूद आणायचं, मोरचूद आणि चुन्याचं मिश्रण याला लावायचं, त्याला बोर्डो मिश्रण म्हणतात. लक्षात आलं ना? हा. मोरचूद आणि चुन्याचं एक 50 ग्रॅम चुना, 50 ग्रॅम मोरचूद वेगळा वेगळा भिजवायचा, हा. ते एकत्र करायचं, ते त्याची लावायचं. पेस्ट करायची हा. आणि ते लावायचं, त्याला बोर्डो मिश्रण म्हणतात. ते खोडाला लावायचं. आणि आता याला खाली काय द्यायचं जमिनीतून, हा. तर रिडोमिल गोल्ड नावाचं एक फंगीसाइड येते. रिडोमिल गोल्ड ते 1 लिटर पाण्यात, साधारणतः पंपाला ते टाकावं लागते अशा ठिकाणी 50 ग्रॅम, म्हणजे 1 लिटर पाण्यात ते 5 ग्रॅम टाकायचं. 1 लिटर पाण्यात 5 ग्रॅम रिडोमिल गोल्ड टाकून, म्हणजे 10 लिटर, म्हणजे 5 ग्रॅम टाकून, किंवा हे तुम्ही 20 लिटर पाण्यात, तुम्हाला 20 लिटर पाण्यात 50 ग्रॅम टाका. 1 लिटरला 5 ग्रॅम नाही टाकायचं. 20 लिटर पाण्यात 50 ग्रॅम टाका रिडोमिल गोल्ड. ते पाणी याला जमिनीतून द्या आणि त्या पाण्याची फवारणी करा. म्हणजे 20 लिटर पाण्यात 50 ग्रॅम रिडोमिल गोल्ड नावाचं जे फंगीसाइड मिळते, त्याची फवारणी आणि त्याचं ड्रेंचिंग. मग हा डिंक्या जो आहे हा कंट्रोल होईल. आता तुमचा दुसरा जो प्रश्न राहिला की याला पानं कमी आहेत, लिंब पिकत नाहीत, तर आज या झाडाला पोटॅश मिळत नाही तुमच्या, त्यासाठी तुम्हाला घरगुती राख वापरता येते. घरी झाड आहे, याला 1-2-4 किलो आपली राख टाकून द्या, जेवढी आहे तेवढी. त्यानं पोटॅशचा प्रॉब्लेम होईल. आणि तुमच्याकडे शेती आहेच, त्यामुळे तुम्ही या झाडावर एक आमच्या वसंत बायोटेकचं सुपर पॉवर नावाचं एक मायक्रोन्यूट्रिएंट येते, किंवा वसंत बायोटेकचं चिलमिक्स कॉम्बी नावाचं एक मायक्रोन्यूट्रिएंट येते. हे या दोन्हीपैकी कोणतंही एक मायक्रोन्यूट्रिएंट 1 लिटर पाण्यात 2 ग्रॅम टाका, म्हणजे 10 लिटर पाण्यात 20 ग्रॅम, आणि त्याची फवारणी आणि त्याचं ड्रेंचिंग करा. म्हणजे या झाडाला मायक्रोन्यूट्रिएंट मिळतील, राखेतून या झाडाला पोटॅश मिळेल, झाड धुतल्यावर हे झाड अन्न तयार करेल व्यवस्थित. थोडस कंपोस्ट द्या याला, कंपोस्ट किंवा शेणखत द्या, म्हणजे शेणखत किंवा कंपोस्ट थोडस द्यायचं. नंतर एक मी सांगितलं मोरचूद चुना, याचं मिश्रण खोडाला लावायचं, राख टाकायची, मायक्रोन्यूट्रिएंटचं ड्रेंचिंग करायचं आणि फवारणी करायची. एवढं जर केलं तर तुमच्या झाडाची वाढ होईल. ह्या सडलेल्या मुळ्यामुळं कसं आहे की याची वाढ होऊन नाही राहिली. या झाडात या बाजूला जास्त डॅमेज झालेला आहे, आणि बघा तुम्ही या बाजूला तुमची ही भिंत आहे. हा, तर आता तुम्ही इकडे जास्त वाढेल अशी आशा करू नका, कारण ते डॅमेज झालंय. परंतु एकदा जर समजा झाड हेल्दी झालं तर थोडीफार या बाजूला सुद्धा वाढ होईल, वर वाढ होईल, चारी बाजूला वाढ होईल. तर मी सांगितल्या त्याप्रमाणे तुम्ही या झाडावर उपचार करा, आणि 1-2 महिन्यानंतर आपण परत पाहू, परत मला कुठेतरी गाठा आणि परत विचारा. तर धन्यवाद मित्रांनो, शेतकरी बंधूंनो, ही माहिती आपल्या सगळ्यांच्या उपयोगाची आहे. आमची माहिती आवडली तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आमच्यासोबत जोडलेले राहा, आणि आमच्या जे काही टेक्निकल बाबी आम्ही सांगतो त्याचा फायदा घ्या. नमस्कार.